मांजरेकर, आपण उभे आहोत बेंडशीळ बदलापूर आपल्या शेतावरती. हे तुम्ही एरिया हा बघत असाल पूर्ण. हा जो पूर्ण एरिया आहे तो परफेक्ट एरिया हा 3.4 गुंठा एवढा हा एरिया आहे. ह्या एरियामध्ये आपण जे म्हणजे उगवतो, जे भात टाकतो, जे लावणी करता हे साधारणपणे आपण 3 किलो इतकं भात बियाणं हे टाकतो. यावर्षी आपण जो भात टाकणार आहोत तो शुभांगी बारीक भात हा आपण इथे टाकणार आहोत. हा जो भात आहे तो दाणा बारीक असतो, वाडा कोलमसारखा. भात मऊ होत नाही इंद्रायणीसारखा, किंवा कालामूच वगैरे जे भाताचे प्रकार आहेत, किंवा तुम्ही पुसा सुगंध हा जो भाताचा वासाचे जे भात आहे ते मऊ पडतात. पण हा जो भात आहे तो फडफडीत होतो, सुटा सुटा होतो. जो आवडतो तो भात प्रत्येकजण लावतो. तसं यावेळेला मी शुभांगी ही व्हरायटी लावत आहे. बारीक भात आहे, वाडा कोलमसारखा, किंवा गावठी लोकल व्हरायटी जर का तुम्ही पकडली तर आपली मुरबाड झिनी कसा येतो बारीक भात, तसा हा भात येतो. हे तुम्हाला दिसत असेल पूर्ण शिवार आहे, आणि या शिवारामध्ये हे तण हे तुम्हाला खाली आलेले दिसेल. हे जे तुम्हाला हे दिसतात, इथे भाजी करण्यात आलेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे घेण्यात आलेल्या होत्या. पाऊस लवकर आल्यामुळे आपण इथे पेरा करू शकलो नाही, कारण यावेळेला मे महिन्यामध्ये पाऊस आला. शेतकरी मित्रांना मला हे सांगायचं आहे की आता जे ऊन पडलेलं आहे किंवा ऊन पडणार आहे त्याच्याकरता पहिली उखळणी आपण करून घेत आहोत. आणि पेरा करण्याकरता म्हणून जे गवत येतं आहे तुम्ही इथे बघू शकता. हा ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर, सॉरी, हा पॉवर टिलरमधनं जर का तुम्ही माती बघितली, अत्यंत भुसभुशीत, पूर्णतः ऑर्गॅनिकली ही ज्याच्यामध्ये मायक्रोब्स आहेत अशी ही सॉईल तुम्हाला दिसेल. हे तुम्हाला हे टोमॅटो लावण्यात आलेला होता आधी, ही तुम्हाला माती दिसेल. ही पूर्णतः ऑर्गॅनिकली, ज्याला लाईव्ह सॉईल म्हटली जाते, अशी ही सॉईल आहे. बघा, हात इतकी जबरदस्त सॉईल आहे. आणि हा वर्कस प्लॉट आहे, म्हणजे याच्यामध्ये पाणी साठवून राहत नाही. आणि फक्त भारतामध्येच पाणी साठवण्याचा प्रकार आहे. ह्याला कारण आहे आळस. आळस ह्याच्याकरता, पाणी साचलं तर तण येत नाही, पण जर का पाणी काढलं तर फुटवा इतका चांगला येईल. आणि भाताला इतका चांगला फुटवा येतो. तुम्ही फिलिपाईन्स, त्याच्यानंतर कोरिया, त्याच्यानंतर चायना, इथे कुठेही तुम्ही गेलात ते आपल्यापेक्षा दसपट जास्ती उत्पन्न घेतात, कारण ते भातामध्ये पाणी ठेवतच नाहीत. भात कसं अशा जमिनीवरती लागवड करण्यात येते. तण आधीच काढण्यात येतं. आता आपण काय करणार आहोत, हे जे तण दिसतं आहे तुम्हाला सर, जे ह्याच्यामध्ये गाडलं जातं आहे बघा, तण दे थण, हे अख्खच्या अख्खं तण हे आतमध्ये गाडलं जाईल. ह्याच्यावरती बॅक्टेरियल स्प्रे येईल आणि हे तण कुजून जाईल, त्याचं खत तयार होईल. तुम्हाला सेपरेट ह्याच्याकरता युरिया द्यायची. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण बी पेरण्याकरता म्हणून लाइनिंग आपण करत आहोत. हे बघा तुम्ही, हे लाइनिंग होतं. बस, आता खत त्यामधल्या सरीमध्ये टाकून दे. बघा, 20 बाय 20चा प्लॉट आहे. इथे आपण तुम्ही बघत असाल की पूर्णतः आता हे वापसा बॅक्टोफॉस हे आपण टाकत आहोत. तुम्ही बघत असाल आज तारीख आहे 10 जून. 10 जूनला आपण भाताचा पेरा करत आहोत. आणि तो कशा प्रकारे केला जातो हे तुम्ही बघून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये
आधी आपण आपलं जे खत आहे हे टाकलेलं आहे. आता वापसा बॅक्टोफॉस म्हणजे फॉस्फरसचं प्रमाण आणि पोटॅशचं प्रमाण हे जास्ती आहे. हे खत आपण टाकत आहोत, हे बघू शकता. बस आता भाताचा पेरा कसा केला जातो ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघाल आणि कसं बुजवलं जातं. पारंपरिक पद्धतीने आपण भातपेरा न करता वेगळ्या पद्धतीने आपण भातपेरा करत आहोत. हे बघा, शुभांगी भात 125 बस ते 130 दिवस. हळवा, गरवा, निम गरवा असे भाताचे 3 प्रकार असतात. हे गर्व भात आहे. तुम्ही बघू शकाल कसा पेरा करण्यात येतोय. अपारंपरिक पद्धत आपण याला म्हणू शकतो. पारंपरिक पद्धतीने मी हे करत नाही, मला मान्य आहे अगदी. हे कोणी असं म्हणू शकतं की असं कधी पेरा करतात का. मी त्याचे पुढचे पण फोटो जे आहेत ते मी तुम्हाला पाठवेन. हे बुजवून घ्या आता वरनं. आता हे बुजवून कसं घेण्यात येतं हे तुम्ही बघू शकाल. हे बघा, पक्ष्यांनी दाणे खाऊ नयेत आणि ऊन पडलं आहे पूर्ण, म्हणजे वापसा कंडिशन ही मातीला मिळालेली आहे. कारण पाऊस पडल्या भाताचा पेरा करू नका किंवा कुठचंही बियाणं टाकू नका आत्ता, असं सांगण्यात आलेलं होतं. हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तारखेला 10 जूनला वटपौर्णिमेच्या दिवशी आपण शुभांगी भाताचा इथे पेरा केला. बाकीचे टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. बरोबर 21 ते 25 दिवसानंतर भात जे आहे ते ट्रान्सप्लांटेशन करता, म्हणजेच आवणी करता, कोणी लावणी म्हणतात, त्याच्याकरता हे तयार होतं. जर्मिनेशन, भाताचं किंवा कुठच्याही बियाचं अंकुरण ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन असते. त्याच्याकरता वापसा हा जमिनीमध्ये यावा लागतो. वापसा ह्याचा अर्थ असा आहे की जमीन तापल्यानंतर जी ऊब निर्माण होते, ती जी जमीन तापते आणि मग तिला जे पाणी मिळतं त्याच्यामधनं जे मॉइश्चर, ऊब जी फॉर्म होते आणि जे बीजांचं अंकुरण होतं, ती जी कंडिशन असते त्याला वापसा कंडिशन म्हटली जाते. आपण जे बीज टाकलं त्याचा आज बरोबर 4था दिवस आहे आणि खूप चांगलं अंकुरण जे आहे ते भाताचं झालेलं आहे. टेक्निकली बोलायचं झालं तर बरोबर 2 किलो 300 ग्रॅम एवढं भात आपण इथे पेरलेलं आहे. हे तुम्ही भात नीट बघू शकता. पेरलेलं प्रत्येक बीज जे आहे त्याचं अंकुरण हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं तुम्हाला दिसेल. आपण ह्याच्यामध्ये वापसा बॅक्टोफॉस, वापसा खत हे टाकलेलं आहे. शेणखताचा वापर आपण केलेला नाही कारण तण जास्ती येईल असं आपल्याला वाटत होतं. तर तुम्ही अंकुरण बघू शकता झालेलं. आता बरोबर आपण भेटणार आहोत 21 दिवसानंतर, म्हणजे टोटल मिळून 25 दिवसानंतर ज्या वेळेला आवणी ट्रान्सप्लांटेशन भाताचं होईल ते कशा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत ते घेऊन आम्ही डेफिनेटली तुमच्यासमोर त्यावेळेला येऊ. धन्यवाद. आम्हाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.